आई मी त्यांना सांगितलंय ते पाणी देत आहेत. अजून पिहू पाणी आण ना बाळा. आणते आणते. आई आले. का पडली ती पटली. सगळा प्लॅन फिसकटला माझा. शी. मी आणते मी आणते. आई हा दे 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 हातात दे. आई सावकाश. डोंट वरी अनु, तुझ्यासाठी मी बरेच प्लॅन केले. इतका सहजासहजी मी तुला एक कॉम्पिटिशन जिंकू देणार नाही. आता तू बघच मी काय करते ते. तू थांब इथेच, मी आलेच. लक्ष ठेवा.
हॅलो. हॅलो दिव्या, मी सीमा बोलते. सीमा पाटकर, अनुची जाऊ. सीमा पाटकर चक्क मला फोन केलाय. काय बाई, आज तुझं माझ्याकडे काय काम निघालं? तुझ्या फायद्याचाच बोलायला फोन केला, आधी ऐकून घे. बोला. ओ येस, हे अगदीच माझ्या फायद्याचं आहे. डन. पुढे काय करायचंय तुला माहिती आहे ना? ॲब्सोल्युटली. ग्रेट. मी लगेच तुला लोकेशन पाठवते. डन डन डन. बाय. सेट. Location it is. बाबा, पाणी का बंद केलंस तू? अहो आता बास झालं. किती वेळ झाला झाडांना पाणी घालताय. चला बरं काहीतरी खाऊन घ्या. चला. आता कोणाचा फोन? हॅलो. हा नमस्कार. बर ठीक आहे, येतो मी. कोणाचा फोन होता हो? ते बँकेतून फोन होता. बँकेतून? अनुच्या लग्नाआधी तिचं अकाउंट होतं ना बँकेत. हा. तर ती म्हणे चौकशी करायला गेली होती त्या अकाउंट बद्दल. काय? अहो पण का? आजपर्यंत आपल्या अनुने त्या अकाउंट बद्दल, त्यात किती पैसे आहेत याबद्दल कधीच काही विचारलं नाही. अहो आपल्या अनुला पैशांची गरज असेल का हो? त्या भिकारड्या माणसासोबत लग्न केलं ना तिने, ही वेळ येणारच होती तिच्या. आता हे सगळं बोलण्याची ही वेळ आहे का? आई सॉरी पण खरंच म्हणजे आपल्या अनुताईवर किंवा कोणावरही अशी वेळ येऊ नये, अशी आपल्या अनुताईवर वेळ आली हो. काय? हो. तिची जाऊ आहे ना सीमा, तिचा मला फोन आला होता. ती सांगत होती की अनुताईला आणि तिच्या घरच्यांना घराबाहेर काढलंय म्हणे. काय? हो ना. अहो अविनाशच्या पार्टनरने ना कुठल्या तरी गुंडांकडनं पैसे घेतले होते म्हणे. हो. आणि मग काय झालं, पण ऑब्विसली आता हे पैसे परत करण्याकरता अविनाशकडे पैसेच नाहीयेत. तर आता आपली अनुताई कुठली तरी एक सायकल कॉम्पिटिशन आहे. 24 तास कंटिन्युअसली सायकल चालवायची, म्हणजे मग बक्षीस म्हणून ना पैसे मिळणार आहेत. बाबा कळते का? म्हणजे 24 आवर सायकलिंग. अनुताई, त्या भिकारड्या माणसामुळे हे सगळं झालंय. मी तर सोडणारच नाही त्याला. अहो तुम्ही आधी शांत व्हा बघू. मला काय वाटतं हे असं काहीही झालेलं नसणार आहे. ती सीमा ना एक नंबरची खोटारडी बाई आहे. काय ग दिव्या, तुलाही कळत नाही का? कोणाच्याही बोलण्यावर कसा काय विश्वास ठेवतेस तू? कोणाच्याही नाही. एक मिनिट, हे बघा सीमा, लोकेशन पाठवलं तिनं त्या कॉम्पिटिशनचं. बाबा लोकेशन आलंय. मला पाठव दे. हा हो, सेंड. अहो आता तुम्ही कुठे निघालात? अनुला अडवायला. त्या भिकारड्या माणसामुळे माझ्या मुलीवर ही वेळ आली आहे. मी काय गप्प बसायचं का? मी तिथे जातोय आणि तू मला अडवायचं नाहीस. ऐका माझं, उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका. हे बघा, आपली अनु आधीच खूप टेन्शन मध्ये. तिला वाईट वाटेल
त्रास होईल असं काहीही बोलू नका हा तिला प्लीज. अहो ऐका ना दिव्या, तुलाही कळत नाही का ग? यांच्या समोर हे सगळं सांगायची काय गरज होती तुला? तुला माहितीये ना यांचा स्वभाव किती तापट आहे ते. आई अहो, मला अनुताईंची जेन्युइनली खूप काळजी वाटली हो. अगं बाई, तसं उन्हात आणत कसं सायकल चालवणार? त्यांच्या काळजीपोटीच मी. का एवढी जर काळजी असती ना तिची तर हे सगळं तू आधी आम्हाला सांगितलं असतंस, मला आणि मंदारला. त्यांच्या समोर हा सगळा विषय काढायची काय गरज होती तुला? हे बरं आहे तुमचं. नाही म्हणजे मी तुमच्या मुलीची काळजी करायची आणि तुम्ही मलाच वर बोलायचं. मला सतत ओरडण्यापेक्षा ना तुमची मुलगी असं एवढे सगळे पैसे आता कसं मॅनेज करेल याचा जरा विचार करा. इट्स मला बोलायचं. तू सांगायची गरज नाही. हो. देवा, माझ्या अनुचं रक्षण कर. दिव्या म्हणते तसं खरंच तिने सायकल स्पर्धेत भाग घेतला असेल तर एक आई म्हणून मला तिचा अभिमानच आहे. हे सगळं ती तिच्या स्वतःच्या घरासाठी करते. फक्त ह्या सगळ्यात तू तिच्या पाठीशी राह आणि माझ्या अनुचं रक्षण कर. ताई, हो. पिहू, आई काय झालं? बाबा. हा? अगं तुझे आजोबा. आई आजोबा कसे काय आले? माहित नाही. आई ते नक्कीच रागवले असणार. बाबा, काय चाललंय तुझं? बाबा तुम्ही इकडे काय करताय? त्या थर्ड क्लास माणसाने तुझी काय अवस्था केली ते बघायला आलो होतो. काय चाललंय? प्लीज उतर उतर सायकलवरून. आता थांबव ना हे सगळं. हवं तर मी देतो ना तुला 2 लाख रुपये. वेशीवर नको ना टांगूस बापाची अब्रू. उतर खाली. नाही बाबा, आता प्रश्न फक्त माझा आणि अविनाशचा नाही. माझ्या कुटुंबावर संकट आहे आणि यातून मलाच मार्ग काढायचे. त्यामुळे तुम्ही प्लीज बाजूला व्हा. मूर्खपणा करू नकोस. स्वतःचा नाही निदान बापाचा तर विचार करा. लोक काय म्हणतील. प्लीज ऐक ना माझं. मी 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 पाय पडतो तुझ्या. प्लीज प्लीज थांब. बाबा तुम्ही असं काय करताय? उलट तुम्हाला माझा अभिमान वाटायला हवा की मी कोणाच्याही समोर हात न पसरवता तिच्या कुटुंबासाठी लढते. बाबा काही करून मला हे पैसे कमवायचे आहेत. नाही का तुम्हाला माझा अभिमान वाटत? आणि तुझा तो भिकारडा नवरा तुला हे असलं काम करायला सांगून घरात आडवा पडला असेल ना तांगड्यापासून. बाबा आत्ता तरी असं बोलू नका. तुम्हाला माहिती आहे अविनाशची काय परिस्थिती आहे आता. आत्ताच हॉस्पिटल मधून आले ते. नाही बरं वाटत आहे त्यांना. अजूनही पूर्ण बरे झाले नाहीत. मीच त्यांना सांगितलं तुम्ही घरी थांबा, नाहीतर त्यांनी मला इथे पाठवलंच नसतं. बाबा अविनाश बद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाहीये मी. बघितलंस अजूनही त्याचीच बाजू घेतेस तू. हो आणि त्यांचीच बाजू घेणार मी बाबा, कायम घेणार. कुणी काही बोललेलं मी ऐकून घेणार नाही, कारण नवरा आहे तो माझा. मग त्या सगळ्यांमध्ये तुम्हीही आलात तरी चालेल. कुणीही माझ्या नवऱ्याबद्दल काही नाही बोलू शकत. बाबा तुम्ही जा इथून. जा कर.
काय करायचं ते कर. पण एक लक्षात ठेव, एक ना एक दिवस तुझ्या लक्षात येईल की त्या थर्ड क्लास माणसाची लग्न करून तू किती मोठी चूक केली असती. आणि तुम्ही हे लक्षात ठेवाल की तुमच्या मुलीने अविनाशशी लग्न करून अजिबात चुकीचं केलं नाहीये, योग्य निर्णय घेतलाय. लक्षात ठेवा बाबा. आई आई काय झालं? आजोबा काय म्हणाले? खूप चिडले माझे. आई ऑफकोर्स ते चिडणार, पण तू आता आजोबांना काय वाटेल याच्याकडे लक्ष देऊ नकोस. आपल्याला काही करून ही स्पर्धा जिंकायची. तू सायकल चालवण्यावर फोकस कर. हो बाळा, मी नाही थांबणार. नाही थांबणार मी. बघू शकता गेले 2 तास उलटून गेले तरी अनुप्रिया पाटकर नावाच्या बाईचा उत्साह अजूनही कायम आहे. स्त्रियांसाठी काही अशक्य नाहीये असे म्हणतात ना, तेच खरंय. पण माझ्या सगळ्या महाराष्ट्राला हाच प्रश्न पडला आहे, अनुप्रियाने स्पर्धेत भाग तरी का घेतला? केवळ स्वतःला चॅलेंज करण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी, की त्यांना आणखीन काही अडचण आहे म्हणून? उत्तर लवकरच मिळेल. तोवर पाहत राहा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. दुर्गा वहिनी, अहो दुर्गा वहिनी, अविनाश भाऊजी. ए, कशाला ओरडत येतेस का? जेवण आणलंस ते सगळ्या सोसायटी मध्ये ओरडून सांगतेस? अहो आपली अनु टीव्हीवर दिसते. काय? हो, अहो आपल्या अनुने ते सायकलच्या स्पर्धेत भाग घेतलाय ना, तो संपूर्ण कार्यक्रम टीव्हीवर दाखवतायत. लोक खूप कौतुक करतायत. काय बिचारी न थकता सायकल चालवते. भाऊजी तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात. अहो तुमची बायको लाखात एक आहे, लाखात एक. ही कसली आनंदाची बातमी. पाटकरांची अब्रू घालवली औदशीनं. वाटलं होतं इथल्या इथे चर्चा होईल, त्यासाठी मनाची तयारी पण केली होती मी. पण आता टीव्हीवर दिसतेय, म्हणजे आमच्या सगळ्या नातेवाईकांना कळणार. तेव्हा आम्हाला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही आणून. कमाल आहे वहिनी तुमची. अहो तुमच्या घरासाठी तुमची सून उन्हातानात मेहनत करते, लोक तिचं कौतुक करताय आणि तुम्हाला त्याची लाज वाटते. अहो जे काम तुमच्या मुलांनी करायला हवं ना, ते तुमची सून करते. खरं तर तिला डोक्यावर घेऊन मिरवायला हवं, पण तुम्ही तिला नावं ठेवतायत. उगाच नाही तुमच्या घराची बाहेर राहण्याची वेळ आली आहे. काय म्हणालीस? माफ करा, रागाच्या बरोबर जरा जास्तच बोलले. अहो पण कधीतरी तुम्हाला अनुची किंमत कळू देत ना. बरं, हे मी जेवण आणलंय ते तुम्ही प्लीज खाऊन द्या. अन्नावर राग नका काढू. मी नसताना माझ्या घरच्यांची काळजी घ्या, त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडू देऊ नका असं अनु सांगून गेले मला. भाऊजी प्लीज माझ्या बोलण्याचा राग नका मानू. हा प्लीज खाऊन घ्या तुम्ही पण. येते. हा बघितलंस कशी बोलते ती? मोठे उपकार करते आमच्यावर. पैसे येऊ दे आमच्याकडे. बघ तिचं थोबड कसं बंद करते ती. काय चुकीचं बोललीये ती? आई 2 मुलं आहेत तुला, तुझ्या म्हणण्याप्रमाणे आणि आमच्या मनात सुद्धा आम्ही कर्तबगार आहोत. पण वेळ काय आली आपल्यावर? योग्य वेळेत पैसे दिले नाही म्हणून आपल्याला घराबाहेर राहावं लागतं. आणि तुझी 2ही मुलं जिवंत असताना तुझ्यावर ही वेळ येते. आणि हे पैसे उभे करायचे त्यासाठी कोण राबतंय ग? अनुप्रिया,
ती कसलाही विचार न करता उन्हातानात सायकल चालवून 4 पैसे कमवते का? कारण या घरात आपल्याला राहता यावं. आणि तसंच ही पण जगराटी आहे की पुरुष असेल ना तर त्यांनी बाहेर जाऊन काम करायचं आणि घरी पैसे आणायचे. जर घरातला करता पुरुष घरी बसला ना तर लोक हा नाही विचार करत की काहीतरी प्रॉब्लेम असेल रे, काहीतरी झालं असेल, तो बरा आहे का, त्याला त्रास होतोय का, त्याला नोकरी नाही करायची, त्याला बिझनेस करायचा आहे किंवा त्याला हवा तसा बिझनेस करता येत नाहीये का, हा कुठलाही विचार लोक करत नाही. लोक फक्त म्हणतात की नाही तू काही करत नाहीयेस ना, पुरुष असून तू घरी बसून आहेस ना म्हणजे तू निकामी आहेस. हे ठरलंय आई. आणि त्या जे काही बोलल्यात ना त्यांनी माझ्या डोक्यात आत्ता प्रकाश पडला. बरोबर म्हणालात त्या. त्यांनी सांगितलं ती काम करते, आपण तिला व्हॅल्यू देत नाही, आपण सतत तिचा अपमान करतो, पण तीच आहे, अनुप्रियाच आहे जी घरासाठी उभी राहिली. मनाला आज वाटली पाहिजे आई, एक तर ही वेळ माझ्यामुळे आली आणि आता जेव्हा घराला गरज आहे त्यावेळी मी तुझ्या बरोबर इथे आहे. माझी बायको तिथे उन्हात सायकल चालवते. बस झालं बस. तर जोपर्यंत मी पैसे उभे करत नाही ना तोपर्यंत आता मी परत येणार नाही. अवी 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 आई, अवी आई, अशा अवस्थेत कुठे या चाललं? घराचा करता पुरुष आहे मी. अशा अवस्थेत नको जाऊ रे बाळा. मी ऐकणार नाही. अरे आता काही झालं ना तरी मी या घरासाठी पैसे उभे करणार आणि जोपर्यंत ते उभे राहत नाही ना तोपर्यंत मी परत येणार नाही. जाऊ दे मला. अवी अरे पण अवी अवी सोड. कुठे गेला होतास? नीच माणसा कुठे गेला होतास तू? सर माझा ऐका सर. माझे पैसे घेतले, पैसे घेऊन पळून गेला. काय केलंस पैशाचं? राघव मला सांग माझे पैसे कुठे आहेत? तुझ्यामुळे माझ्या घरच्यांना इथे राहण्याची वेळ आली आहे. घराबाहेर काढलंय आम्हाला, कळतंय का तुला? मला पैसे दे, मला पैसे पाहिजे, मला पैसे दे. मी काय सांगतो प्लीज सर शांतपणे ऐका. अवी अवी शांत हो बाळा, त्याचं ऐकून तरी घे ना. बघ सर मटेरियलसाठी पैसे लागणार होते. काय करावं कोणाला विचारावं मला काहीच कळत नव्हतं. मग मी तुम्ही साईन केलेले चेक वापरले आणि मटेरियल घेतलं, पण तो प्रोजेक्ट कॅन्सल झाला. मी काय करू? सगळं तुला मला एकदाही सांगावंसं नाही वाटलं. सांगणार होतो पण मला कळलं की नुकतंच तुमचं ऑपरेशन झालंय आणि हे सगळं सांगितलं असतं तर तुम्हाला टेन्शन आलं असतं. नंतर सांगेन, तुम्ही बरे झाल्यावर मी सांगणारच होतो, पण मध्येच हा तेलंग दारापाशी उभा राहिला, धमक्या देऊ लागला. माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. मला माहित होतं की तुमच्याकडे पैसे नाहीयेत. काय करावं, कुठून पैसे आणावेत मला काहीच कळत नव्हतं. मी पूर्ण अडकून गेलो होतो. आणि हा तेलंग माझ्या बायका मुलांना किडनॅप करायच्या धमक्या द्यायला लागला. मला काहीच सुचत नव्हतं. घरचे सगळे घाबरले होते म्हणून मी त्यांना घेऊन गावी निघून गेलो.